नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका आटोपल्याच्या नंतर विधानसभेच्या साठी पक्षांची जुळवाजुळव सुरू झालेली आहे. राज्यात आत्ता तरी किमान मविया विरुद्ध महायुती अशाच प्रकारचा लढा होईल आणि विधानसभेच्या साठी निवडणुकीच्या निमित्तानं हे दोन स्तंभ एकमेकांच्या समोर येतील अशी अपेक्षा आहे. एका बाजूला ही अपेक्षा असताना दुसऱ्या बाजूला या दोन्ही घटकांकडून विधानसभेत किती जागा जिंकल्या जाणार याचा दावा केला जातोय. लोकसभेमध्ये अबकी बार 400 पार म्हटलेली महायुती आता तरी महाराष्ट्र विधानसभेसाठी कोणत्याही प्रकारचा ना आकडा देऊ इच्छित आहे ना कोणत्याही प्रकारचा सत्तेत येण्याच्या साठीचा दावा स्पष्टपणे आकड्याच्या आधारे करताना दिसते. अर्थात विद्यमान सरकार कायम राहील असा दावा महायुती करत असताना दुसऱ्या बाजूला हे सरकार दूर करण्याच्या साठी मविया सत्तेत येऊ पाहतीये आणि त्यांचा दावा आहे 185 जागा जिंकण्याचा. मविया 185 जागा जर जिंकणार असेल तर अशाच प्रकारच्या प्रश्नांची अनेक मालिकांची सुरुवात इथेच होते. नक्की काँग्रेस किती जागा जिंकणार? काँग्रेसचे 13 खासदार आहेत. मवियामध्ये अनपेक्षितरित्या सगळ्यात जास्त फायदा काँग्रेसला मिळाला. 1 वरून 13 पर्यंत त्यांची संख्या पोहोचली. सगळ्यात जास्त खासदार आहेत म्हणून सगळ्यात जास्त जागा लढायला गेलेले उद्धव ठाकरे हे आता घसरून 9 वर आलेले आहेत. 18 वरून 9 वर आलेले उद्धव ठाकरे म्हणजे आता ते निम्मे शिम्मे झालेले आहेत. त्याच्यानंतर जे शरद पवारांच्या ताकदीचे अंदाज बांधले जात होते त्याच्या आसपासचीच ताकद ही शरद पवारांनी राखलेली आहे. यापूर्वी जेव्हा एकसंघ शरद पवार होते त्यावेळेला ते सर्वोत्तम 9 खासदार जिंकू शकले होते. अर्थात ही त्यावेळची त्यांची सर्वोत्तम आकडेवारी होती. खासदार सर्वोत्तम होते की नाही हा नंतरचा मुद्दा. प्राप्त स्थितीमध्ये त्यांनी आत्ताच्या घडीला 8 खासदार जिंकलेले आहेत. असं असताना आता राज्यामध्ये ताकदवान पद्धतीने जेव्हा काँग्रेस समोर येते तेव्हा ती एका बंडखोराला सोबत घेऊन 14 खासदारांच्या रूपानं आत्ता महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या 288 मधल्या सर्वाधिक जागा जर मागणार असेल तर त्याला पवार आणि ठाकरे तयार होणार आहेत का? पवार ठाकरे आत्ताच आपल्या पद्धतीनं प्राप्त स्थितीमध्ये अधिकाधिक जागा लढण्याची स्वप्न पाहत आहेत कारण त्या दोघांनाही मुख्यमंत्रीपद आपल्याचकडे राहावं अशी अपेक्षा आहे. काँग्रेस इतक्या सहजी हे होऊ देणार आहे का? आणि जर होऊ देणार असेल नसेल तर 185 जागांच्या साठी प्रत्येकाला किती जागा लढाव्या लागतील हा प्रश्न आहेच. आपल्याला कदाचित वाटू शकतं की ही स्थिती आणि ही वेळ ही चर्चा करण्याची आहे का? अहो हा म्हणता 120 दिवस निघून जातील आणि विधानसभेचं मतदान आपल्या समोर आलेलं असेल. त्यामुळे काळाच्या पुढे राहत काळाची पावलं ओळखत आजची चर्चा हीच की 185 जागा मविया खरंच कशी जिंकू शकेल. आपल्यासोबत या चर्चेत कोण मान्यवर आहेत त्यांचा मी आता आपल्याला पटकन परिचय करून देतो. या चर्चेमध्ये आपल्यासोबत महायुतीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी शिवसेनेच्याकडून आहेत आपले परिचित आणि आपल्यासोबत नेहमीच चर्चेत असणारे अरुणजी सावंत. आपल्यासोबत रवी इंगवले थोड्याच वेळात शिवबाठाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी येतात. विवेक भावसार राजकीय विश्लेषक या नात्यानं आपल्यासोबत आहेत. सर्व मान्यवरांचं चर्चेत स्वागत करूयात. मला पहिला प्रश्न पटकन अरुणजी आपल्यापर्यंत घेऊन यायचा आहे. 185 जागा मविया जिंकणार हे दिवसा उजेडी पाहिलेलं स्वप्न आहे का? अगदी नक्कीच याला दिवा स्वप्न असं म्हटलं पाहिजे. कारण या राज्याच्या जनतेला सर्व काही आता हळूहळू माहीत होऊ लागलेले आहे. आपण जर पाहाल आज दुपारपर्यंत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेजी आणि उभाटा शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय उद्धव ठाकरेजी यांच्यामध्ये जो कलगीतुरा सुरू आहे हा कलगीतुरा लोकसभेचं इलेक्शन संपल्याबरोबर लगेच सुरू झालेलं आहे. यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची युती किंवा एकी दिसत नाही आणि हे चालले सर्वजण मिळून 185 सीट लढायला. आता जर यांच्यामधले वादच शमत नसतील तर हे सीट वाटप काय करणार आणि काय आपापसामध्ये लढा देऊन हे जिंकणार हा माझ्या समोर
उभा राहिलेला प्रश्न आहे. आपल्याला या असं चर्चेत वाटायला पटकन पटापट पुढच्या मुद्द्यांपर्यंत सरकायचं आहे. आपल्यासोबत थोड्याच वेळात रवी इंगवले येत आहेत. ते मवियाचं चर्चेतलं प्रतिनिधित्व करणार आहेत. मला विवेक भावसार यांच्यापर्यंत आता पोहोचायचं आहे. विवेकजी, आधी तर आपण खुलासा करा, माझा आवाज आपल्याला येतोय का नीट? येतोय. आपण पटकन या गोष्टीवर बोला की प्राप्त स्थितीमध्ये जागा वाटप हाच खरा मवियाच्या अंतर्गत कळीचा मुद्दा बनणार आहे का, आणि काय कारण असतील? तुमच्या एका मताशी मी 100% सहमत आहे की काँग्रेसचा एकच खासदार होता, आज त्याचे 13 आणि 14 खासदार झाले. साहजिकच आज महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा मोठा भाऊ झालाय. त्याच्यामुळे सर्वाधिक जागा लढण्याचा त्यांचा दावा हा नैसर्गिक असेल. आता याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना हा मोठा भाऊ असायचा, किंवा दुसरीकडे काँग्रेस. तर हे दोघं आता एकत्र असताना दोघंही जागा वाटपामध्ये कोण स्वतःकडे कमीपणा घेईल हा सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा असेल. काँग्रेस जास्तीत जास्त जागा लढण्याचा प्रयत्न करेल आणि तो त्यांचा दावा उद्धव ठाकरे मान्य करतील का, शरद पवार मान्य करतील का, हा मोठा प्रश्न आहे. विवेक भावसार, तुमच्या लेखी जर 185 जागा जिंकायच्या असतील मवियाला, तर प्राप्त स्थितीमध्ये कोणाला किती जागा लढाव्या लागतील? नाही, मुळामध्ये कसं आहे की खासदार निवडून आला म्हणजे त्याच्या मतदारसंघातील किंवा लोकसभेतील 6च्या 6 विधानसभा सेक्शन मध्ये त्यांचे आमदार निवडतील हा मुद्दा गृहीत धरणं चुकीचं आहे. त्याच्यामुळे 185 जागा जिंकणार हा दावा यांनी कुठून केला हा महत्वाचा मुद्दा आहे. शिंदेबरोबर 40 खासदार आले, नॅचरली ते 40 ते 40 पेक्षा जास्त जागा मागतील. ते म्हणतील आम्हाला 80 जागा हव्यात. तसंच अजित पवारचे गट जास्त जागा म्हणेल. मग भाजप त्यांच्याकडे मोठा पक्ष आहे, आज जरी जागा कमी असल्या तरी भाजप किती जागा मागणार? ह्याच अनुषंगाने महाविकास आघाडीमध्ये यांच्याकडे आमदार राहिले किती हा मुळात मुद्दा आहे. आज काँग्रेसकडे सर्वाधिक आमदार आहेत. शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धवची शिवसेना दोघे फुटले आहेत. दोघांकडे जे आमदार आहेत त्या आमदारांच्या तुलनेत यांना जागा मागाव्या लागेल. मला पटकन आता अरुण सावंत यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. अरुण सावंत, तुमच्यामध्ये जागा वाटपाचे काही वाद शक्य आहेत? कारण तसा एक संकेत आता विवेक भावसार यांनी दिला. यानंतर आपण मवियातल्या जागा वाटपावर बोलूच, पण आधी तुमचं सांगा काय होणार आहे? पहा, आमच्याबद्दल जर आपण विचारत असाल तर मी आपणास या क्षणी एवढंच सांगू शकेन की महायुती ही सध्या तरी कॉन्सन्ट्रेट या गोष्टीवरती करते की येणाऱ्या या जे काही 120 दिवस आपण म्हणालात 2-3 महिने उरलेले आहेत, या 3 महिन्यामध्ये या राज्यामध्ये आणि या देशामध्ये ज्या प्रकारे एक चुकीचं एक नॅरेटिव्ह या काँग्रेसने आणि उभाटा जी शिवसेना होती तिने पसरवण्यात यशस्वी झाली, ते नॅरेटिव्ह कसं आम्ही खोडून काढता येईल, कसं ते खोटं होतं, कशी जनतेची फसवणूक केली गेली हे जनतेपर्यंत सांगायचं, आणि त्याबरोबरच विकासाची जी काही कामं आहेत जी गेली 2 वर्ष आम्ही सतत करत आहोत तीच विकासाची कामं घेऊन जनतेपर्यंत आम्हाला जायचंय. आणि हे चालू असतानाच आमचे जे काही 3 पक्ष आम्ही एकत्र सध्या आहोत, या पक्षांमध्ये त्यांच्या कुवतीनुसार जिंकून येण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये असेल त्यानुसारच तिकीट वाटप हे केलं जाईल. परंतु त्या गोष्टीमध्ये आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सध्या तरी मतभेद नाही आहे. अरुण सावंत, आपण सांगताय मतभेद नाही आहेत, विवेक भावसार यांना ते मतभेद दिसत आहेत. एक उत्तर त्यांच्याकडून घेऊ आणि मग चर्चेला पुढे नेऊ. चर्चा आत्ताच्या घडीला जी आहे ती अतिशय थेट आणि स्पष्टपणे 185 जागा मविया कशी जिंकेल याच्यासाठी आहे. रवी इंगवलेंच्या या चर्चेतल्या सहभागाच्यासाठी आपण थोडासा वेळ देतोय. चर्चेत यायची हिंमत ते दाखवतील, सहभागी होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. पण तत्पूर्वी एक विवेक भावसार आपल्याकडून खुलासा घेतो. महायुती म्हणते की त्यांच्याच जागा वाटपाला कोणत्याच प्रकारच्या अडचणी येणार नाहीत. पटतंय आपल्याला? प्रसादजी, मुळामध्ये अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये शेवटपर्यंत टिकणार का हा मुद्दा आहे. जागा वाटप हा सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा महाविकास आघाडी नाही तर महायुतीसाठी असेल. आजचं जे यश मिळाले या यशावरून महाविकास आघाडी कायम राहील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. जागा वाटपावरून कमी अधिक प्रमाणामध्ये मतभेद होऊ शकतील, परंतु काँग्रेस, शरद पवारची राष्ट्रवादी आणि उद्धव यांची शिवसेना हे एकत्र ही निवडणूक लढतील याबद्दल अजिबात शंका नाही. दुसरीकडे महायुतीमध्ये जागा वाटप हा कळीचा मुद्दा असेल. अजित पवार यांचे महत्व, यांची गरज आता भाजपसाठी संपलेली आहे असं मला वाटतं. आणि अजित पवार हे देखील अत्यंत महत्वाकांक्षी आहे. त्यांना देखील मुख्यमंत्री व्हायचे. त्यांच्या वाटेला 40-50 जागा येणार असतील तर ते या महायुतीमध्ये राहतील का हा मुद्दा आहे.
जी विवेक विवेक भावसार, आपल्या या उत्तराच्या नंतर खरं तर आपल्याला शिवबाठा अर्थात मवियाच्या प्रतिनिधींची या चर्चेतल्या सहभागाची अपेक्षा होती. अद्याप तरी ते चर्चेतच यायला टाळतायत असं दिसतंय. अरुण सावंत, आज जर चर्चेत ही अवस्था असेल, निवडणूक लागेल त्यावेळेला काय होईल या लोकांचं? हे आता जनतेनेच ठरवायचं आहे. तुम्हाला खरं खोटं काय आहे हे आमच्यापेक्षा जास्त उत्तमरित्या कळतंय. मला या क्षणी एवढंच म्हणायचं असेल की भारतीय जनता पार्टी, शिवसेना जिचे प्रमुख आहेत एकनाथजी शिंदे आणि अजित पवारजी, या तिघांनीही मिळून सध्या तरी असं ठरवलेलं आहे की आपल्याला जनतेमध्ये जे काही विकासाचे मुद्दे आपल्याकडून अजूनही करायचे बाकी आहेत, नवीन नवीन शेतकऱ्यांसाठी कसं काही आपल्याला वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांच्या घरापर्यंत नेता येतील, कामगारांपर्यंत नेता येतील. आपणास ताजं उदाहरण जर द्यायचं झालं तर पहा, देशामध्ये कालच 18वी जी काही लोकसभा आहे ती अस्तित्वात आलेली, गठन झालेलं आहे आणि तात्काळ आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीतच निर्णय घेतला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीतच चांगली पावलं उचललेली आहेत. आपण पटकन विवेक भावसार यांना विचारूयात. विवेक भावसार, या सगळ्या चर्चेला खरं तर एक आणखीन मुद्दा असाही उपस्थित करता येतो की महायुतीच्या तुलनेमध्ये मवियातलं जागा वाटप अवघड आहे का मवियाच्या तुलनेमध्ये महायुतीतलं? प्रसादजी, आज भाजप किंवा शिंदे सेना, इकडे काँग्रेस, हे तिघही अत्यंत महत्वाकांक्षी आहेत. प्रत्येकाला आपला मुख्यमंत्री बसावा असे त्यांची धारणा असणं स्वाभाविक आहे. परंतु जर तुम्हाला मुख्यमंत्री बसवायचा असेल तुमच्या पक्षाचा, तर तुम्हाला किमान 180-190 जागा लढणं तुम्हाला गरजेचं आहे. 100% स्ट्राईक रेट कोणाचाही नसतो. त्याच्यामुळे दोघांकडे जागा वाटप हा अत्यंत कळीचा मुद्दा असेल. भाजप म्हणतोय की आमच्या सर्वाधिक जागा आहेत आमदारकीच्या, आम्हाला किमान 180-190 जागा लढायच्या आहेत. उद्या शिंदे सेनेने म्हटलं की आम्हाला आमचे आमदार निवडून आणायचे, आम्हाला 100 जागा हव्यात, तर पवारांसाठी जागा किती शिल्लक होतात? इथे काँग्रेसने म्हटलं की आम्हाला 150-200 जागा लढायच्या आहेत. तर उरलेल्या जागांमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार ते मान्य करतील का, हा सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा आहे. जशी जशी निवडणूक जवळ येईल तसं या जागा वाटपाचं तेढ निर्माण होत जाईल आणि यांच्यामध्ये मतभेद निर्माण होतील. हे कितपत एकत्र राहतील याबद्दल आत्ताच सांगणं कठीण आहे. पण हीच स्थिती मवियात राहणार नाही का? कारण प्राप्त स्थितीमध्ये आत्ता किती जागा कोणाला द्यायच्या याच्यावरून तर सोडा, पण आता विधान परिषद लढायची कशी, कोणी किती, याच्यावरून सुद्धा वादावादी सुरू आहे आणि एकमेकांना विश्वासात न घेता परस्परच उमेदवार घोषित करण्याची पद्धत सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. मला असं वाटतं ज्यांची जी महाविकास आघाडी झाली ती आता लोकसभा विधानसभेपुरता होती. विधान परिषदेमध्ये यांचं आघाडी नव्हती, परंतु दोघांनी मिळून बसून त्यांनी ते तिढा सोडवलाय आणि काँग्रेस कुठे लढेल किंवा उभाटा कुठे लढेल, भाजप कुठे लढेल, शिंदे सेना कुठे, यांचं हे आता सॉर्ट आउट झाले. ही इलेक्शन आता त्यांच्यासाठी तशी सोपी झाली आहे. विधानसभेला मात्र ह्या तिघांमध्ये प्रचंड मतभेद असतील आणि जर यदा कदाचित जर सीट शेअरिंग झालं नाही तर काँग्रेस आणि इकडे अजित पवारचे राष्ट्रवादी दोघंही वेगळे लढले तर आपल्याला आश्चर्य वाटू नये. अगदी खरं तर हाच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आत्ताच्या घडीला 14 खासदार असल्यानं काँग्रेसचा आत्मविश्वास बऱ्यापैकी वाढला आणि मवियामध्ये ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे मनमानी करताना दिसत आहेत ते काही काँग्रेसच्या नेतृत्वाला पटलेलं नाहीये. आत्ताच थोड्या वेळापूर्वी जो एक नवा तपशील समोर आला की उद्धव ठाकरेंनी परस्पर 4 उमेदवार घोषित करून टाकले विधान परिषदेच्यासाठी. केंद्रातून मग कान उघडणी झाल्याच्या नंतर त्यांना एक उमेदवार मागं घ्यावा लागला. भाजपासोबत असताना ठाकरेंचा असा अपमान कधी झालेला नव्हता. उलट तिथे तर ठाकरेंची दादागिरीच चालायची. इथं गांधींच्या समोर ठाकरेंची दादागिरी चालताना दिसत नाहीये. आता अरुण सावंत, या मुद्द्यावर तुम्ही बोलायचं आहे. अशा पद्धतीनं गांधी आता जर ठाकरेंची कान उघडणी करत असतील आणि ठाकरेंना गांधींचं ऐकावं लागत असेल तर 185 जागा जिंकणं म्हणजे नक्की कोणी किती जागा जिंकायच्या यात सुद्धा लढायच्या, कोणी किती लढायच्या हे सुद्धा काँग्रेसच ठरवणार का? आपण जर काही गोष्टींचा बारकाईने अभ्यास करत असाल तर एक गोष्ट या राज्याच्या जनतेला आणि मला सुद्धा ठळकपणे दिसून येत आहे की जो स्वाभिमान स्वर्गीय आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे होता, जे ज्वलंत विचार बाळासाहेबांकडे होते, ते विचार उद्धव ठाकरेजी यांच्याकडे मुळीच नाहीयेत. आणि म्हणूनच ते जेव्हा जेव्हा काँग्रेसचे नेते मुंबईमध्ये येतात या महाराष्ट्र राज्यामध्ये येतात
तेव्हा त्यांच्या समोर नतमस्तक झालेले आपण अनेकदा विविध वाहिन्यांवरती पाहिलेले आहे. हे काही मी आपणासमोर खोटं सांगत नाही. अनेकदा मी स्वतः पाहिलंय की आदरणीय म्हणणं सुद्धा कधी कधी मला चुकीचं वाटतं. उद्धव ठाकरेजी हे कशा प्रकारे त्यांच्या नेत्यांच्या पायाला झुकून बघावं तेव्हा सतत नमस्कार करत असतात. तो स्वाभिमान त्यांनी काँग्रेसच्या पायाशी केव्हाच गहाण ठेवलेलं आहे. विचार तर त्यांनी केव्हाच सोडून दिले आणि म्हणूनच आम्हाला हे पटलं नाही. म्हणून आमची जी काही मूळ शिवसेना आहे त्यांनी भारतीय जनता पार्टी जी आमची नॅशनल युती आम्ही एक झालो आणि हिंदुत्वाचे आणि विकासाचे विचार आम्ही या राज्यामध्ये पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि भविष्यात सुद्धा उद्धव ठाकरेजी हे जे काही उरली सुरली त्यांच्याकडे आता उभाटा शिवसेना उरली जिला आता मुस्लिमांची ते मदत घेत आहेत खोटा प्रचार करून तेच त्यांना करावं लागणार आहे. आणखी हळूहळू या मुंबईतील जनता सुद्धा त्यांना म्हणजे त्यांना अवेरून टाकेल आणि मूळ जे आमची शिवसेना याला साथ देईल असा मला पूर्ण विश्वास वाटतो. अरुण सावंत आपण जोडलेले राहा, विवेक भावसार आपण पण जोडलेले राहा. चर्चेमध्ये अनेकदा अनेक गोष्टी अचानक घडत असतात. रवी इंगवले यांनी काही या चर्चेत अरुण सावंत, विवेक भावसार आणि आमच्या या प्राप्त स्थितीतल्या प्रश्नांना सामोरं जायची हिंमत दाखवलेली नाहीये. आपल्याला शिवबाठाच्याकडून येणारा प्रतिनिधी बदलावा लागतोय. आता सुनील मोदी चर्चेत आहेत. सुनील मोदी फोनद्वारे चर्चेत आहेत. मला त्यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय का एकदा तपासून घ्यायला लागेल. सुनीलजी आवाज येतो? हो पोहोचतो. नमस्कार. नमस्कार आपलं स्वागत. आपण अगदी ऐन वेळेला उपलब्ध झालात. खूप खूप आभार आपले. पटकन उत्तर द्या. 185 कशा जिंकणार आहात जागा, किती जागा लढणार आहात? काय सर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही मला निवडणूक पूर्वीही बोलवलेलं होतं. जी उद्धव ठाकरे, शरद पवार या दोन्ही घटकांच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा मतदारांचा पॉझिटिव्ह आहे. काही जरी म्हणलं मुसलमानांनी मतं दिली, दलितांनी मतं दिली, अहो मला सांगा महाराष्ट्रामध्ये मुसलमान मतं किती, निवडून येण्याला त्याला उपयुक्त आहेत का? काहीतरी आरोप करणं हे शिवसेना, शिंदे गट आणि भाजपचं काम आहे. नाही थांबा तो मुद्दा वेगळा आहे. सुनीलजी आता आम्हाला थेट आपल्याकडून उत्तर अपेक्षित आहे. तुम्ही महाविकास आघाडी म्हणून जर समजा 185 जागा जिंकणार असाल तर 185 जागा जिंकण्याच्यासाठी प्रत्येक पक्ष किती जागा लढणार आहे? साधारणतः मी तुम्हाला सांगतो 288 पैकी किमान 110 ते 120 शिवसेना लढेल, 100च्या आसपास 80-90 100च्या आसपास काँग्रेस लढवेल आणि 80च्या आसपास 70च्या आसपास राष्ट्रवादी जिंकेल. बाकीचे मित्रपक्ष 10-15 एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमचं वाटप होईल. वाटपामध्ये कुठलेही वाद होणार नाही. वाटपात कोणतेही वाद होणार नाहीत. मला तर खरं थोडीशी गंमत वाटते या संपूर्ण स्थितीमध्ये जो दावा आपण केलेला आहे त्याच्या आधारे. कारण काँग्रेसचे खासदार आहेत 14 आणि तुम्ही त्यांना 100 जागा पण लढायला देणार नाही, हा दावा काँग्रेस मान्य करेल का? विवेक भावसार आपल्या सोबत आहेत. विवेक भावसार थोड्या वेळापूर्वी याच संकेताच्या बाबतीत बोलत होते. आणि विवेकजी पहा, बोलता बोलता म्हणजे कावळा बसायला फांदी मोडायला म्हणतात ना, किंवा बोला फुलाची गाठ पडावी तसं म्हणतात. तुम्ही थोड्याच वेळापूर्वी जो संकेत व्यक्त केला होता तोच संकेत आता समोर येतोय आणि तो सिद्ध होतोय हेही दिसतंय. विवेकजी, शिवसेना सर्वाधिक जागा, उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणजे ज्याला शिव उबाठा असं आता नवीन नाव आहे, ते शिव उबाठावाले सर्वाधिक जागा लढू पाहतायत. काँग्रेसला आपल्यापेक्षा कमी जागा देऊ पाहतायत. काय होऊ शकतं? या प्रश्नाकडे यायच्या आधी एक मोदीजींच्या प्रश्नावरती सांगतो की मोदीजी किमान तुम्ही मान्य करा की मुस्लिमांनी तुम्हाला मतदान केलं आहे, त्याचे तुम्ही आभार मानायला का? मुस्लिमांनी मतदान का देऊ नये? ते देशाचे नागरिक आहेत, त्यांना मतदानाचा अधिकार आहे. मुसलमानांनी मत दिलं म्हणजे काही गुन्हा केला का त्यांनी? अजिबात गुन्हा केला नाही. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या वेळी मुसलमानांनी भाजपला मतं दिली होती. मुफ्ती मोहम्मद मुसलमान असून दलित आणि ख्रिश्चन तुमच्या बाजूला होते. किमान त्यांचे आभार तर माना की ठीक आहे आम्हाला मतदान केलं. अरे आम्हाला आभार, आम्ही सगळ्या मतदारांचे आभार मानतो, केवळ मुस्लिम नाही, सगळे जेवढे मतदारांनी आम्हाला मतदान केलं त्यांचे आम्ही शतशः आभारी आहोत. राहिला दुसरा प्रश्न प्रसादजी, की या राज्यामध्ये लोकसभेमध्ये आज 13 आणि 14 खासदार काँग्रेसचे आहेत. या राज्यामध्ये आज काँग्रेस मोठा भाऊ हे सिद्ध झाले. बिलकुल भाजपपेक्षा त्यांचा स्ट्राईक रेट चांगला आहे, त्यांची संख्या जास्त आहे. अशा वेळी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस कमी जागा कसं काय लढणार?
त्यांना देखील त्यांचा मुख्यमंत्री मला पण हाच प्रश्न खरं तर पडला होता तुम्ही थोड्या वेळापूर्वी संकेत दिला की अशाच प्रकारचं जर दबावाचं राजकारण ठाकरेंनी चालू केलं तर काँग्रेसच स्वतंत्रपणे लढेल, ती म्हणेल आमचे 14 खासदार आहेत, आम्ही आमचं बघून घेतो, निवडणुकीच्या नंतर काय करायचं ते करा. बरोबर आहे विवेकजी? तुमच्या मताशी मी सहमत आहे. अच्छा, पटकन आता सुनील मोदी जी बोला विवेकजी. काँग्रेस स्वतंत्र लढेल आणि मग निवडणुकीनंतर निकालानंतर काय करायचं ते ठरवतील. सर मी तुम्हाला सांगतो, कोणत्याही जागा वाटपामध्ये महाविकास आघाडीचं वांदव होणार नाही. यांनी या महायुतीनं हे फक्त वाट बघावी आमचं तुटण्याचं. आम्ही तुटणार नाही, आम्ही उभे राहणार, आम्ही कणखर उभे राहणार आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणून परिवर्तन घडवणार. मी सुनील मोदी बोलतात, त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. सुनील मोदींचे जे दावे आहेत ते आता अरुण सावंत यांच्याही कसोटीवर एकदा तपासून घेऊयात. सावंत साहेब ऐकताय का? ही नांदी आहे का मवियाच्या अंतर्गत कुरबुरी सुरू होण्याची? प्रसादजी, मी सांगण्याने काही सत्य किंवा असत्य होत नाही. आपण प्रत्यक्ष जे काही चाललंय गेल्या 2-4 दिवसांमध्ये हे तुम्ही स्वतः पाहत आहात आणि या राज्याची जनता पाहत आहे. विधान परिषदेच्या जागा वाटपावरून या 2 पक्षांमध्ये म्हणजे काँग्रेस आणि उभाटा शिवसेना यांच्यामध्ये जे वाद चव्हाट्यावर आलेले आहेत ते वादच पुरे आहेत. यांच्यामध्ये भविष्यामध्ये काय घडणार आहे हे सांगण्यासाठी त्याच्याकरिता कुठल्या ज्योतिषाची गरज नाही. पटकन सुनील मोदींना संधी देऊयात. आपल्याला या चर्चेत ते खूप उशिरा लाभले आहेत. जी, वाद होणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे, त्यातनं निर्णय होणे हे जिवंतपणाचं लक्षण आहे. निर्णय झाला ना, काँग्रेस महाविकास आघाडी 4 वाटपाचे, 1 काँग्रेसनी लढायची, 3 उभाट्यानी लढायचे, फायनल निर्णय झाला. मोदीजी, तुम्हाला तुमचा उमेदवार मागे घ्यायला लागला, ही नामुष्की नाही का? 4 पैकी एक जर युती करत असताना एखादा उमेदवार मागे घ्यायला लागला, पण मग हे आधी कळायला पाहिजे ना. तुमचं नेतृत्व हे जगातलं सर्वात परिपक्व नेतृत्व आहे. तुमच्या नेतृत्वाला हे कळायला पाहिजे होतं की आपण आता एकटे नाही आहोत, आपण दुय्यम आहोत मवियामध्ये आणि काँग्रेस मोठा आहे. किमान एकदा विचारून तर घ्यायचं, फोन तर करायचा गांधींना की मी 4 उमेदवार घोषित करू का म्हणून. त्यांनी काँग्रेसला विश्वासात न घेता त्यांचा उमेदवार परस्पर जाहीर केला आणि तिथे त्यांची फार मोठी चूक झाली. बिलकुल विवेक भावसार, आणि तिथली कहाणी तर तुम्हाला निश्चितच माहिती असेल. ती अशी आहे की जयंत पाटलांनी संजय राऊतांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेसवर गोळी झाडायचा प्रयत्न केला. दुर्दैवाने ती गोळी उलटी फिरलेली आहे आणि तिथे चंद्रहार पाटलांचा पराभव झाला. आता काँग्रेसची संख्या त्याच्यामुळे 14 खासदारांपर्यंत पोहोचली. थोडक्यात जे निर्णय चुकले ते चुकलेच आहेत आणि परस्परांना विश्वासात न घेणं काय असतं हे सांगलीत दिसलं, हे विधान परिषद निवडणुकीत दिसलं. बरोबर आहे सुनीलजी? एखादाच निर्णय चुकू शकतो ना एवढ्या मोठ्या आघाडीमध्ये. त्याचा अर्थ सगळे निर्णय चुकले नाहीत ना. भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादी पक्षाबरोबर युती केली ही सगळ्यात मोठी चूक आहे, महाराष्ट्राच्या जनतेने दाखवलं. पण आता हे तुम्ही 185 लढण्यामध्ये येत नाही, तुम्ही 185 लढण्यात येत नाही. विवेक भावसार असो, आपल्यासोबत अरुण सावंत आहेत, सगळ्यांना एकच गोष्ट समजत नाहीये, 14 खासदार असलेल्या पक्षाला तुम्ही 100 जागा पण द्यायला तयार नाही आहात. चर्चा जेव्हा होईल तेव्हा निर्णय होईल. 100 की 120 आज ठरवू शकत नाही ना आपण मगाशी गणित मांडलं म्हणून हा मुद्दा जन्माला आला. पटकन आपण चर्चेसाठी परत येऊ. वेळेची मर्यादा याची सगळ्यांना आठवण करून देऊ. मला आता विवेकजी आपण खुलासा करा आणि त्याच्यानंतर चर्चेसाठी आपण समारोपासाठी अरुण सावंत यांना प्रश्न विचारू. पटकन सांगा विवेकजी, हे जर असंच चालू राहिलं तर जो संकेत तुम्ही दिलाय प्रसंगी काँग्रेसच स्वबळावर 288 जागा लढेल आणि मग निवडणुकीच्या नंतर जे काही असेल ते बघून घेऊ, या स्थितीकडे मविया जाईल का? प्रीपोल अलायन्स यांचं तुटेल असं मला 100% खात्री आहे. काँग्रेस ही सगळ्यात जास्त जागा लढेल, किमान 150 जागा लढेल. उर्वरित जागेवरती ते सांगतील तुम्ही शिवसेना आणि शरद पवारांचा गट लढा आणि असं जागा वाटपामध्ये हे सगळं चर्चा फिसकटेल. काँग्रेस बाहेर पडेल, काँग्रेस स्वतंत्र लढेल आणि मग पोस्ट पोल अलायन्स काय व्हायचं ते होईल. ज्याच्या जास्त जागा ते एकत्र येतील आणि मग सरकार महाविकास येतं की महायुतीचं हे निकालानंतर ठरेल. पटकन अरुण सावंत, अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली तर ती तुमच्या फायद्याची असेल का तुमच्यासाठी आव्हानात्मक असेल?
प्रसादजी पहा, काँग्रेस आणि उभाटा शिवसेना काय करेल आणि त्याच्यापासून काय घडेल आणि त्याच्यामुळे आम्हाला फायदा होईल या गोष्टीचा आम्ही मुळीच विचार करत नाही. आमचा स्वतःच्या मनगटावर विश्वास आहे. आम्ही जी काही विकासाची कामं गेली 10 वर्ष या देशामध्ये केलेली आहेत आणि गेली 2 वर्ष या महाराष्ट्रामध्ये आम्ही केलेली आहेत आणि भविष्यामध्ये आम्ही जे काही करू त्याच्यावरती आम्ही पुढील इलेक्शन लढणार आहोत. आणि पहा, असत्य हे जास्त काळ टिकत नसतं. हा जो काही यांचा विजय झालेला आहे काँग्रेस आणि उभाटाचा, हा विकास फक्त आणि फक्त खोटं नॅरेटिव्ह सेट केल्यामुळे झालेला आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की मुस्लिम समाजाला म्हणा किंवा आदिवासी आणि जे काही SC ST चे बांधव आमचे आहेत या सगळ्यांना कळून चुकणार आहे की यांनी कसा आमच्याशी विश्वासघात केला, कसं यांनी खोटं बोलणे आम्हाला असत्य सांगितलं आणि आम्ही त्या असत्याला भूत आम्ही मतदान केलेलं आहे. हे जे काही मोदी आता तुमच्यासमोर येऊन बोलत आहेत हे फक्त आणि फक्त आपल्या पक्षाची बाजू कोणत्याही परिस्थितीने मांडायचा प्रयत्न करत आहेत. परंतु आम्हाला ते किती लढतील आणि किती जिंकतील याच्याशी काही देणं देणं नाही. आम्ही आमच्या मनगटावर हे इलेक्शन लढू आणि जिंकू सुद्धा. जी धन्यवाद या तुमच्या प्रतिक्रियेच्यासाठी. मोदीजी माफ करा, आज आपल्याला खूपच कमी वेळ मिळाला. भविष्यात ती आपण कसर नक्की भरून काढू. तुर्तास आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.